हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. तेच आजचा सर्व सेवेकरांना पहिल्यांदा माझा प्रणाम हां, हां. आणि श्री स्वामी समर्थांनाही माझा प्रणाम. कारण हं. त्यांनी मला वाटलं नव्हतं की माझ्या जो त्या मुलीच्या याला एवढा रिस्पॉन्स आणि हे हं, 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 हं. मला मिळेल. पण ते अजूनही त्यांनी मी आता पहिल्यांदा आयुष्यामध्ये मला आलेले जे खालचे जे अभिप्राय आहेत ते वाचले. हं, हं, हं. आणि सर्वांना सांगू इच्छिते की जे अनुभव जे मला सांगावेसे वाटतात ते पुढं अजून भरपूर आहेत. तर हां, हां. त्यांना मी तुम्हाला जे रिअल अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगेन. हां, हां. आणि पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी फार शोधायला आवडतात आणि ते सांगायला पण आवडते. हं, तर हं, हं. आता मी मध्ये तुम्हाला मी मुंबईला गेलेले असताना पळीसदरी इथं स्वामी समर्थ स्वतः हं. 21 दिवस आलेले होते, राहिलेले होते. तो अनुभवही शेअर केलेला होता. हो, हो. तर हा जो अनुभव सर्व सेवेकरांना मी सांगू इच्छिते, की मी हे ठरवत नाहीये, हे स्वामीच ठरवतात, की बरोबर. कुठला अनुभव द्यायचा. आणि सर्व सेवेकरांना मी सांगू इच्छिते, की नमस्कार, चमत्कार वगैरे या गोष्टींना मी मानत नाहीये. हं, फक्त हं. मला माहीत असते, की स्वामी माझ्या बरोबर आहेत आणि मला त्यांनी दिलेलं जे काम आहे ते 100% करणं हे आहे. जबाबदारी. हेच माझ्या हातात आहे. कारण बरोबर. माझं काम हे माझी पूजा आहे. बरोबर, बरोबर. तर हेच माझं त्यामागचा हेतू म्हणजे त्यामागचं हेतू आहे. हां, तर हां. सर्वात पहिला सांगू इच्छिते, की हा जो अनुभव आहे, खास सर्वांना तुमच्यासाठी ठेवलेला होता. कारण कसं आहे, मागं 24, 25, 26 हं, तारीख हं. जे आहे जानेवारीची, हं. त्यावेळेला मला अनुभव आलेले होते. हं, तर हं. हा जो अनुभव आहे आजचा तो 26 तारखेचा आहे. बरोबर. तर हं. 26 जानेवारीचा आहे. हं, हं. तर त्यावेळी सकाळी म्हणजे झेंडावंदन वगैरे करून तर हं. तिथले मी सांगितलं की असे तिथले एक सर लोक होते त्यांच्या बोलण्यात ऐकून मी त्यांना तेही स्वामी भक्तच होते. तर हं. त्यांच्या बोलण्यामध्ये मी सहज मी विचारलं की तिथं स्वामींचे किती ठिकाणं आहेत. हं, 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 हं. तर ते त्यांनी सांगितलं की एक पळसदरीचं आहे आणि दुसरं सरवडे आहे. तर बरं. मला खूप आता स्वामींचं ठिकाण आणि मुंबईच्या जवळ म्हटले मला इंटरेस्ट निर्माण झाला. हो, मी हो. त्यांना म्हणते सरवडे कुठं आलं? तर त्यांनी सांगितलं की असं तुम्ही याला जावा आणि तुम्हाला तिथं मोठा असा हायवे मिळेल. हां, हां, हां. आणि त्या हायवेला त्यांनी जुनं बदलापूर असं डेस्टिनेशन ते हं. सांगत गेले. म्हणजे थोडक्यात काय, हां. पॅरलल रोड जातो तो याला कर्जतला रोड जातो ना, त्या पॅरलल रोडच्या तिथं कुठेतरी सरवडे गाव होतं. हां, 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 हां. मी मी तिथं कधी त्या गावामध्ये गेलेले नव्हते. हं, हं, तर हं. मग दुसरे मिस्टरांना माझ्या पतीनं म्हटलं, की आता ऑलरेडी स्वामीनं आपल्याला संदेश दिलेला आहे. हां, हां, तर हां. आपण तिथं पहिल्यांदा सरवडे गाव हुडकून काढूया. अच्छा. आणि हं. मग आणि नशिबानं काय आम्हाला जो ड्रायव्हर भेटलेला होता, हां, तोही स्वामी भक्तच होता. हां. मग त्याला पण ते नवीन खूप इंटरेस्ट, चला चला आपण जाऊया म्हणून. हां, हां, मग हां. माझे पती म्हणाले की चला जाऊया. हां, मग हां. आम्ही हळूहळू सकाळी म्हणजे त्यानंतर सरवडे गावाला जाऊन स्वामींच्या मठाचं दर्शन घेऊन आम्हाला परत बदलापूर ते इकडं कोल्हापूर प्रवास होता ना 7-8 तासाचा एवढा. हो, हो, हो. मग मी विचार केला तर सकाळी लवकर आवरलं हां, आणि साधारण 9, 9:30, 10च्या सुमारास आम्ही निघालो. हां, तर इतकं छान आता कसं आहे बदलापूर गावामधून हं, आम्ही हायवेवर आलो. तर हां, हं, तिथं आम्हाला सांगितलं आता तुम्हाला माहित आहे की बदलापूर किंवा आजूबाजूला जे आहे हां. ते पूर्वीच्या ठिकाणी छोट्या छोट्या वाड्या अशा आहेत तिथं. हो, 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 हो. आणि तिथं ती लोक राहतात ना. हां, मग हां, हां. ते तिथं आम्ही ते म्हणजे ते जे स्वामी भक्त होते त्यांनी हं, आम्हाला काय माहित नव्हतं ना, कारण कसं आहे फोर व्हीलर काय काय ठिकाणी इतके जुने रस्ते होते की त्यातनं
4 ते 5 फूट रस्ता होता. त्यातनं 4 व्हीलर घालणं थोडं अवघड जातं ना. हो हो खरंय. मग त्यावेळी मग त्यांनी आम्हाला 3-4 असं गावाची नावं सांगितली हा हा. आणि मग त्या गावातनं तुम्ही जा म्हणाले आणि शेवटी तुम्हाला सरवडे गाव येईल. मग अच्छा. आम्हाला माहित नव्हता तो कसं असेल स्वामींचं. फक्त स्वामी समर्थांच्या नावानं नाव त्यांनी बोलवलंय ना आम्हाला जायचं एवढंच आम्हाला माहित होतं. हा 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 आणि हा. मग पहिल्या गावी मध्ये गेलो आम्ही. तर हम्म. तिथं एक जण होता. तर ते आम्ही सांगितलं की असं असं स्वामी समर्थ आश्रम सरवडे. हा लगेच त्यानं म्हणाला तुम्ही स्वामींचे भक्त आहे ना? हा. श्री स्वामी समर्थ असं म्हणाला आणि तो म्हणाला लगेच त्यानं दुसरी वाट दाखवली दुसऱ्या गावची. ओ. मग असं दुसऱ्या गावची वाट आम्ही हे केले. हा तर तिथं तिथं पूर्वी सकाळी वासुदेव फिरतात ना, हा 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 हा. असं होतं. मग त्याला गाडीत थांबून आम्ही विचारलं की पण त्याला कसं माहित त्यानं आम्हाला बोलायच्या आधीच आम्हाला सांगून ठेवलं स्वामी समर्थांचा सरवड्याचा मठ ना जावा अय्यो. तुम्ही असं त्यानं आम्हाला दाखवलं. म्हणजे त्याला कसं माहित झालं काय हो. माहित. मग ते आम्ही नंतर ठीक आहे म्हटलं मग पुढं गेलो. हा मग असं तिथं एक पानपट्टीचं दुकान होतं त्याला विचारलं तर हा. त्यानंही आम्हाला सांगितलं. मग शेवटी 11 वाजता आम्ही हम्म. त्या मठाजवळ जाऊन पोहोचलो. तर त्याचे ओ. ऍक्च्युली तुम्हाला फोटोग्राफ्स तर त्याच्या बॅकग्राऊंड सांगणं जरुरी आहे मला की हा. चिटणीस नावाचे हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. बरं. हा हा. तर ते त्यांचं म्हणजे चिटणीस नावाचे डॉक्टर होते आणि त्यांचं फार्म हाऊस जे होते ते हम्म. तुम्हाला माहित आहे की कर्जत कल्याण पासून कर्जत पासून पर्यंत जरा आउटसाइड बॉम्बे आहेत ना हा तर हा. तिथं लोकांनी पूर्वीच्या काळी फार्म हाऊस वगैरे घेऊन ठेवलेली आहेत. हो हो म्हणजे हो. थोडक्यात त्यांचं इच्छा आहे की बाबा मुंबईच्या धावपळीच्या जगामध्ये हम्म. आपण आपले मुंबईच्या धावपळीच्या जगामध्ये हा आपण थोडे विरंगुळा म्हणून ते फार्म हाऊसच्या ठिकाणी आलं की त्यांचं ते हे असतं ना. हा. निवांतपणा. मग त्यांनी ते ठरवलं की आपण तिथं विरंगुळा हे करूया म्हणून. हा हा तर त्यांचं स्वतःच जे फार्म हाऊस होतं तर हा. ते फार्म हाऊसच्या ठिकाणी त्यांनी बघितलं तर साधारण मोठा हम्म. बंगला होता त्यांचा. अच्छा. आणि त्या बंगल्यामध्ये जे आहे हा तर त्या बंगल्यामध्ये त्यांनी म्हणजे स्वामींचा आश्रम स्वामींचं मोठं मंदिर हे केलेलं होतं बांधलेलं. मंदिर म्हणजेच आपलं बंगला नसतो का त्या बंगल्यामध्येच आश्रम. बस सेवेकरांनो सर्वात मी हम्म. तुम्हाला सांगू इच्छिते हम्म. की स्वामींचा मठ होता. हा हा आता दुसरी गोष्ट म्हणजे तिथं मी पोचले तर हे चिटणीस गृहस्थ होते. हे हम्म. त्यांना 2 मुलं. हा. तर ते एक मुलगा अमेरिकेमध्ये स्थायिक झालाय अच्छा. हा हा आणि दुसरा मुलगा जो आहे तो तिथेच त्यांचं मोठं म्हणजे 2 बंगले आहेत फार्म हाऊस मध्ये तिथंच ते राहतात वगैरे. हा तर मग ते तिथं जे भक्त लोक आहेत म्हणजे साधारण याच्यामध्ये नेरूळ पासून हे जवळ आहे. हा 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 आतल्या साईडला तुमचे नेरूळ पर्यंत बस 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 सर्व्हिस अवेलेबल आहे. हा हा आणि त्याच्यानंतर बस सर्व्हिस अवेलेबल आणि तिथून तुम्हाला थोडंसं चालत जावं लागतं. म्हणजे तसाही पळसधरीला स्वामींच्या आश्रममध्ये जाणं सोपं आहे. बरोबर. हा पण हे सरवडे गावाला जरा अवघड आहे कारण तो एका साईडला आहे. हा हा पण जाणारी लोक जातात ते काय 4 व्हीलर वगैरे असतात त्यांचे. हा हा तर मग तिथं असं एका याच्यावर स्वामींचं हे लिहिलेलं होतं. हा हा म्हणजे चित्र काढलेलं. मग तिथं आम्ही उतरलो आणि हम्म. आतमध्ये गेलं तर तिथं छानपैकी 2-3 भक्त होते. हा तर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि एका साईडला छानपैकी आणि मला सर्वात पहिलं महत्वाचं वाटलं की स्वामींची मूर्ती. हा हा मी फोटोमध्ये त्या स्वामींची मूर्ती तुम्हाला पाठवेन. तुम्ही मागे पण 300 एकदा मला किलो हा 300 किलो वजनाची मूर्ती होती ती आणि इतकी सुंदर. आणि तुम्हाला काही सांगू अशी निळ्या याच्यामध्ये त्यांना निळं वस्त्र घातलेलं होते. अरे वा. पंचधातूची मूर्ती होती ती.
अरे वा, आहे आणि अजून इतकं ते तिथे? हो, नाही मी तुम्हाला फोटो पाठवते ते ऍक्च्युअली मी काढलेले. नाही, मग तिथे आहे तुम्हाला का ती अजून? हो आहे की ते कायमचा मठ आहे ताई. अच्छा, अच्छा, अच्छा. हां. हा सरवडे गावचा. आणि हं, मग तिथं ती छानपैकी आणि त्या अशी मूर्ती आहे आणि हं. त्याच्या खाली त्यांनी वेगवेगळे म्हणजे दत्त स्वरूपीचे महाराज होऊन गेले. हां, हां, ते 5-6 महाराजांची असं त्यांनी फोटोग्राफ्स ठेवलेले आहेत. हां, तर हां. त्याच्यामध्ये दत्त स्वरूप आता शेवटी मी म्हणेन की आपले जे स्वामी समर्थ आहेत ते स्वतः दत्त जो दत्ताचा अवतार नव्हते ते दत्तच होते स्वतः. ओह! मग त्यामुळे मग मला कळलं की मालवणला रांगोळी महाराज म्हणून आहेत आणि ते जे चिटणीस होते ना ते सगळे या महाराजांचे हां. म्हणजे सानिध्यामध्ये होते. अरे बापरे! 4-5 जे होते तिथं त्यांनी ठेवलेले ते चिटणीस जे आहेत ना हां, त्यांच्या हां. सानिध्यात ते आता वारलेत. अच्छा. आणि हां. हा चिटणीस आणि त्यांचा तिथं सोनेरी पण पुतळा त्यांनी मोठा उभा करून ठेवलेला आहे. ते बरं. सगळे फोटोग्राफ्स मी ताई तुम्हाला पाठवते. हो, हो, हो. आणि ज्यावेळी मी मठामध्ये गेले ना, मला हां. इतकं छान वाटलं माहितीये तिथं. मी अरे वाह! जवळ-जवळ अर्धा तास मी म्हटलं खूप काही-काही वेळा आपल्याला स्वामी अचानकपणाने हे देतात ना, हं. सरप्राईज देतात ना हो, हो, हो. आणि तिथं अर्धा तास मी जवळ-जवळ नामस्मरण करत बसलेले. ओह! आणि त्याच्यानंतर मला तिथल्या जे मठाधिपती होत्या ताई हं. त्यांनी सांगितलं, की इथं वेगवेगळ्या स्वामी म्हणजे दत्त हे परत स्वामींचं जयंती वगैरे सगळ्या गोष्टी होतात इथे. हां, हां, हां. आणि तिथं त्यांनी सांगितलं, की हं. इथं राहायची वगैरे काही सोय नव्हती त्यांच्याकडं. हां, हां, हां. पण येणारे जे होते, हां. येणारे जे सेवेकरी होते, ते हां. सगळे हे करायचे म्हणजे येतायत वगैरे. अच्छा. हां, हां, हां. हां, पण ते म्हणजे मला छान वाटलं तिथं ते एक 2 म्हणजे हे ब्राह्मण होते ते स्वामींचं षोडशोपचार पद्धतीनं सगळं पूजा व्यवस्थित वगैरे करत करत होते होते म्हणजे. ते. हां, हां, हां. हां. पण मला ती मेन म्हणजे ती मूर्ती खूप छान बरं ते चिटणीस साहेब होते ना, हं, तर साधारण 50शी मध्ये स्वामींचं काहीतरी मला त्यांना विचारलं मी, की कसं ते या हां, स्वामींच्या ह्याच्यामध्ये आले, हां, हां, सानिध्यात आले, तर त्या लोकांनाही माहीत नव्हतं. ते म्हणाले, की त्या काळामध्ये हं, त्यांना काहीतरी 50शी मध्ये त्यांना हं. साक्षात्कार झाला स्वामींचा वगैरे. ओह! अरे बापरे! आणि मग त्यांनी डायरेक्ट स्वामींना सांगितलं, की "मी माझा संसार वगैरे सोडणार नाही. अच्छा. पण मी हां. तुमची पूजा करत जाईन." हं, हं, मग हं, हं. त्यांनी रिटायरमेंट नंतर ते तिथं आपलं जे फार्म हाऊस होते सरवडे या गावी, हां, हां, हां. त्यांनी मठ त्यांनी स्थापला आणि ती 300 किलो वजनाची मूर्ती जी स्वामींची आहे. हां. जिवंत मूर्ती ताई. इतकं तेज ओह! आहे त्या चेहऱ्यावर काय सांगू अरे वाह! तुम्हाला. हां, हां, हां. खूप सुंदर. आणि त्या मूर्तीकडे बघितल्यावर मला तर स्वामी मला तर असं वाटलं त्यांना जाऊन मिठी मारावी का काय. हं. म्हणजे म्हटलं सकाळी त्यांचं सोहळं-ओहळं असायचं आणि हे असायचं म्हटलं आणि बरोबर. आपण तिथं हे करायचं म्हटल्यावर मग मी म्हटलं तर स्वामी तुम्ही मला खूप हे केलं तर मला हं, छानपैकी आणि आमचा ड्रायव्हर तर त्याला हं, ते हं. स्वामींची गाथा तो तर तिथून निघायला तयार नव्हता. ओह! त्याला "अरे ओके. बाबा चल उठ आता. आपल्याला पुढं जायचंय." असं करून आम्हा दोघांनाही बिचारे माझे पती म्हणतात, "आता झालं का तुमचं? आता आपल्याला पुढं जायचंय." म्हणून त्यांनी आम्हाला दोघांना हलवलं. हां. जवळ-जवळ 1 ते दीड तास होतो आम्ही तिथं स्वामींच्या वाह! मठामध्ये किती छान. आणि इतकी सुंदर आम्हाला अनुभूती मिळाली, की हं. स्वामींचीच इच्छा आणि दरवेळी आम्हाला म्हणायचो, की हां, जाताना आम्ही मस्तपैकी 2 हार घेऊन गेलेलो होतो स्वामींच्यासाठी. हां, हां, त्यांनी ते हार घातले स्वामींना. हां. फक्त काय आहे, तिथं त्या आडवळणी होते त्यामुळं काय फळं-बिळं मला काही मिळाली नाही आणि एवढ्या सकाळी हो, तिथं हो. काय फळंवाला वगैरे नव्हता कारण वाड्या होत्या हो. किती मग छान स्वामी होतं. हां, मग तिथंच कुठं घ्यायचं म्हणजे फक्त मग मला हार मिळाले. हां, हां, पण हां. म्हणजे स्वामींनी मला माझ्यासाठी खूप हे केलेलं म्हणजे एक नवीन मला ठिकाण मिळालं ना. हो, हो, हो. हां, तर ते एक मला ठिकाण मिळालं ते खूप छान मला वाटलं ते. आणि हां. मी ते
म्हणजे ही पूर्वनियोजितच होतं, की बाबा एक आणि आम्हाला कळलं नाही ते वाट सांगणारे होते ते लगेच म्हणायचे, "स्वामींचं जावा पुढे, स्वामींचं जावा पुढे." हां, असं हां, म्हणायचे ते. म्हणजे हां. ते स्वामींना आम्हाला तिथं दर्शन द्यायचंच होतं ना. बरोबर, बरोबर. मग त्यांनी मला ते तिथं त्या गावी नेलं हां, आणि तिथं इतकं छान वाटलं. मग आता अ, आणि नेमकं पहिल्या वेळेला मी गेलेले होते त्यावेळी पळसदरीचं मंदिर हां, पळसदरीचं मंदिर हां. हे होतं उघडं होतं ना आता दोन्ही हं. वेळेला होतं ते पळसदरीचं मंदिर बंदच होतं. म्हणजे अरे, सरवड्याचं नवीन मंदिराचा साक्षात्कार झाला ना. किती छान, किती छान. हां, मग ते तुम्ही कधीही गेलात तर पळसदरी मॉर्निंग किती छान. हां, तर पळसदरीला गेला तर ताई पण कसं आहे, हे जे हं. खरं स्वामी प्रत्यक्ष पळसदरीला येऊन गेलेले होते ओह! आणि हे सरवड्याचं हे मठ टाईप आहे. म्हणजे हं. तिथं नॉमिनल जे आजूबाजूचे ज्यांना माहीत आहे तेच लोकं तेवढे येऊन जातात. हो. बाकीचे नाही. पण तिथं प्रसाद वगैरे आपल्याला देतात ते. इतर वेळी ते जेवण असतं वगैरे. पण याला पळसदरीला मात्र तुम्ही गेला ना, तुम्हाला 12-12:30 ला हं. कायम 365 दिवस जेवण असतं. बापरे! एवढं हे आहे पळसदरीचं. मोठं हं. आहे. किती म्हणजे मठ मोठा आहे हां, हां, हां. आणि सरवड्याचं थोडं छोटं आहे. पण हे आपल्याला जिथं शेवटी स्वामींचं आहे मठ तिथं आपल्याला छानच वाटतं ना छानच नेहमी. वाटतं. खरंय, खरंय. मग ते स्वामींनी आम्हाला हा आशीर्वाद शुभ आशीर्वाद दिला आणि अरे वाह! मला म्हणजे मी नेटवर प्रयत्न केला चिटणीस डॉक्टरांच्या बद्दल माहिती मिळवण्याचा पण ते काय एवढं मिळालं नाही मला. हां, 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 हां. पण जेवढी माहिती मला आहे ते तुम्हाला सेवेकरानं मी तुम्हाला दिलेली आहे. जर आजूबाजूला कोण जात असेल, तर हां. ते मठाचं दर्शन घेऊन या त्याच्या. ते सरवडे आहे. पळसदरीला जायचं कसं आणि? पळसदरीला ताई तुम्ही ज्यावेळी आम्ही बदलापूरला फोर व्हीलरनं जातो ना. नाही ट्रेनने कसं जायचं? असं सगळं? पळसदरी स्टेशनच आहे ना. नेरळच्या अलीकडचं स्टेशन पळसदरी आहे ना. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आणि तिथून पळसदरीहून ऑटो असतात. नाही म्हणजे मी कसं यासाठी विचारलं, की सेवेकरांना कुणाला जायचं असेल तर त्यांना पळसदरी स्टेशनवर जावं लागेल आणि तिथून ऑटो करून घ्यावे हां. लागेल. म्हणजे पण कर्जत तिथं ट्रेन. ते जरा थोडं रेल्वे स्टेशन पासून लांब आहे. हां, तर पण म्हणजे जायचं असेल तर हां. कर्जत ट्रेन पकडायची आणि मग ताई मला आता मुंबईचं मी एवढी 10 वर्ष सोडलेत ना, तर बरोबर, मला माहीत बरोबर. नाहीये. हां, हां. म्हणजे कर्जत ट्रेन पकडावी लागेल आणि हां. मग ते पळसधरी स्टेशन लागतं. हो आणि सेवेकरांना तुम्हाला जायचं असेल तर दिवसा जा, रात्री नको. कारण बरोबर. ते एका लांब म्हणजे स्टेशनपासून लांब आहे थोडंसं टाईपमध्ये आहे. हायवेवरच आहे. हां. फोर व्हीलरनं आम्ही गेलेलो म्हणून आम्हाला ते बरोबर वाटलं. आणि तिथे काही पण राहण्याची वगैरे सोय आहे लांबच्या नाही, सेवेकरांसाठी? नाही, नाही. राहायची हं. वगैरे तिथं आता तुम्ही मठामध्ये विचारा तिथं हां, हां. आहे का? पण शक्यतो नाहीये. बरोबर. तिथं आजूबाजूला काहीच नाही हो. वाडे आहेत आणि मठ आतमध्ये आहे हो. हो, हो, हो. त्यामुळं सेवेकरांनो तुम्ही सगळं विचारून ते जरा नेटवर बघून जावा हं, हं, हं. हं. आणि सकाळी जावा, संध्याकाळी नाही. बरोबर. खूप तर हा सुंदर. स्वामींनी मला अनुभव दिलेला आणि ताई मी याच्याबरोबर मी ॲक्चुअली काढलेले फोटोग्राफ्स टाकते हो, हो, हो. आणि तुम्ही ते सगळे सेवेकरांनो हं. आणि सेवेकरांनो सर्वात पहिलं ताई हां, हां. महत्वाचं आहे मला तुमच्याविषयी कंप्लेन आहे. माझ्याविषयी? हो, बोला कंप्लेन आहे. ना, बोला ना, बोला ना ताई. मोठी कंप्लेन आहे. बोला, बोला. मी कौतुक पण ऐकायला तयार आहे, कंप्लेंट पण ऐकायला तयार आहे. कंप्लेन अशी आहे, की तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही. अगो बाई! कारण एवढे लोकांचे तुम्ही निगेटिव्ह हं. ऐकून घेता. हां, तर हं. स्वतः जरा पॉझिटिव्ह म्हणजे ऐकून घेता बरोबर आहे. हं, पण हं, हं. स्वतःला जरा सांभाळलं पाहिजे. कंट्रोल युअरसेल्फ. बरोबर, बरोबर, बरोबर आहे. मग त्या मध्ये तुम्ही जरा तुमचेही अनुभव शेअर करत जावा. हो, हो. मग माझी कंप्लेन आहे तुमच्याबद्दल. चालेल, चालेल. त्याच्यावर बजावणी कधी होणार? करेल लगेच उद्यापासून सुरू ऑर्डर, ऑर्डर, करते. ऑर्डर. नॉट मी.
स्वामींची. स्वामींची खरंय. इट इज ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, गोड नॉट मी. कंप्लेंट आहे तुमची, गोड बिग कंप्लेंट बॉस. आहे. नाही नाही, बिग बॉस कोण आहे? बिग बॉस आपले स्वामी स्वामी. समोर स्वामीच हो आहे. मग. खरंय खरंय. थँक्यू सो ऑर्डर. सो टेक केअर. हो बाय बाय. हो. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ.